मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ठिकाणी, नवीन अनुभव आणि नवीन माणसांसोबत. आजही आम्ही चाललो आहोत कोकणातली दक्षिण काशी, तिथे आम्ही जात आहोत. ओके, आणि या वेळेला मी चाललोय तब्बल 18 लोकांसोबत आणि हे आहेत माझे साथीदार. हा आहे सुनील, त्यांना तुम्ही ओळखत असाल, मिस्टर मोगरे, आणि ही फॅमिली जी गाडीमध्ये बसली आहे. कुणकेश्वर सकाळचे 5:30 वाजलेत. आम्ही पोचलो आता रत्नागिरीला. मित्रांनो, हे आहेत माझे काका, धनगत काका, ज्यांना भेटायला मी सारखा रत्नागिरीमध्ये येत असतो. हे माझे फार फेवरेट काका आहेत. काका ऐका, नमस्कार. सो फायनली गाईज, वी आर इन कुणकेश्वर. आम्ही इथे आलेलो आहोत कुणकेश्वर MTDC मध्ये. हा चांगली प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला कुणकेश्वर MTDCचा थोडा व्ह्यू पण देईन. हे आहेत माझे मामा, हे आहेत आमचे रॉकस्टार महेश मोगरे, ह्या त्यांच्या मॅडम. ओके, आणि हा त्यांचा चिरंजीव. जाणून घेऊया जरा आमच्या बाकीच्या प्रवाशांकडून की त्यांना MTDC कसं वाटलं. खूप छान आहे. रोज सारखं एकदम आतमध्ये ACD साफसफाई एकदम सुंदर आहे. एकदम आनंदाचं वातावरण आहे. असं वाटतं आम्हाला की इकडेच राहावं, सेटल व्हावं आणि 7-8 दिवस इथून हरून नाही म्हणून असं वाटतं. तर फायनली मित्रांनो, कुणकेश्वरची सहल चालू झालेली आहे आणि आम्ही कुणकेश्वरला पोहोचलेलो आहोत. आणि आम्ही पहिलं मंदिर जे करत आहोत त्याचं नाव आहे बोला रामेश्वर महाराज की. कुणकेश्वर मंदिर दर्शनापुढचं आपलं दुसरं मंदिर आहे कसबादेवी मंदिर. आई गणपतीचं नाव आहे चांग बोला. तर मित्रांनो, हे आहे आपलं तिसरं तीर्थक्षेत्र कुणकेश्वर. असं म्हणतात की हे देवस्थान एका मुसलमान व्यक्तीने बांधलं होतं. ज्या वेळेला त्याची बोट या समुद्रामध्ये अडली होती त्यावेळेला त्याने देवाला हाक मारली. त्या हाकेला शंकर महादेव प्रसन्न झाले. त्या खलाशाने आपला शब्द पाळला आणि हे कुणकेश्वर मंदिराची स्थापना केली. असं आहे हे कुणकेश्वर मंदिर, देवगडला समुद्राच्या किनारी बसलेलं. आपण आहोत चौथ्या देवस्थानामध्ये, त्याचं नाव आहे वाडा विमलेश्वर. विमलेश्वराचं मंदिर हे देवगड पासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे. फार प्राचीन आणि फार सुंदर असं देऊळ आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्न केला इकडे येण्याचा. मी पहिलं शंकर मंदिर असं बघितलं लाईफमध्ये, जिकडे मंदिराच्या आतमध्ये वटवा गळायचा.
काय हे आपलं 5वं दर्शन झालेलं आहे आज पोकरबावचं गणपती म्हणून. तर हे शिवकालीन पुरातन 1999 रोजी हे मंदिर वगैरे काय असेल पुजारीला त्याला सापडले होते. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बाकीचे देवदर्शन आहेत ते तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये उद्या बघायला मिळेल. बाय.